नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं स्वराज्य प्रबोधिनीच्या या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज झालेला कंबाईन ग्रुप बी चा पूर्व परीक्षेचा पेपर आणि त्या पेपरमध्ये करंट अफेअर्सचे जे काही क्वेश्चन होते तर त्या क्वेश्चनची संभाव्य उत्तर काय आहेत तर त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. राईट. पण जर डिफिकल्टी लेवल जर का विचारात घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हीही ते अनुभवलेला असेल. प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये ते अनुभवणं हे तर वेगळंच त्या ठिकाणी असतं. पण ओव्हरऑल पेपर बघितल्यानंतर एक अंदाज येतो. तर पेपर मधले बरेचसे क्वेश्चन हे मॉडरेटेड टू डिफिकल्ट लेवलचे होते. चालू घडामोडीच्या बाबतीत जर का विचार केला तर थोडंसं 2024चं पण करंट विचारलेलं, 25चं पण करंट विचारलेलं, अगदी सप्टेंबर 2025 पर्यंत करंट अफेअर्स विचारण्यात आलेलं होतं. प्रश्न विचारण्यामध्ये पण करंट अफेअरचे प्रश्न जरी वरवर पाहता सोपे आहेत असं वाटलं तरी देखील थोडासा ट्विस्ट केलेला होता आणि काही क्वेश्चन तर थोडेसे बँकिंग ओरिएंटेड होती की काय असा प्रश्न त्या ठिकाणी होता. उदाहरणार्थ SBI लाईफ इन्शुरन्सचे ते डेप्युटी चेअरमन वगैरे ते विचारलेले आहेत. हे क्वेश्चन खरं तर आपल्या परीक्षेमध्ये जनरली विचारले जात नाही पण इथे विचारले गेलेले होते. सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करूयात आणि आन्सर्स काय असतील तर ते त्या ठिकाणी बघूयात. याच्यात मी काही क्वेश्चन थोडेसे इकॉनॉमी वाले पण होते पण ते इकॉनॉमी वाले क्वेश्चन करंट मध्ये मी घेत नाही कारण ते अगड बगड जोडायला वाला कुठेतरी विचारलेलं आणि मग त्याच्यामध्ये बँकिंगचं काहीतरी विचारलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये स्टार्टअपचं काहीतरी विचारलेलं होतं. पण तरी पण बघा आपल्या बॅच मध्ये पण आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तर तो डिटेल फोकस केलेला होता. त्या आर्थिक पाहणी अहवालातनं थेट प्रश्न जे आहेत तर ते आलेले दिसतात. अर्थात 20 पैकी किंवा 15 पैकी 15 क्वेश्चन हे सोडवता येण्यासारखे नव्हते. हे डिस्क्लेमर किंवा हे मी आधीच त्या ठिकाणी क्लिअर करतो कारण काही क्वेश्चन हे वेगळ्याच पठडीतले त्या ठिकाणी होते. सो बघूयात क्वेश्चन नंबर 36. तुम्हाला जो टेलिग्रामवर पेपर आला तर त्यातला हा क्वेश्चन नंबर 36 आहे. 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये डॅश सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज त्या ठिकाणी आहे. सो 6.5% ऑफ GDP ग्रोथ रेट. तर हे याचं उत्तर त्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट अगट बगट जोड्या लावा आहे आणि द्रोणाचार्य पुरस्कार आहे. अगेन हा क्वेश्चन हा एक्सपेक्टेड होता. दुसरी गोष्ट सेम लाईन वरती आलेला आहे. याच्या आधी कंबाईनला अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे तर तो रिपीट त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसेल. राईट. आता ह्यातलं मला जोडायला वाटलं सगळं येत नाहीये पण दीपाली देशपांडे नेमबाजी येते एवढं आलं तरी ब ला 1 पाहिजे. हे एवढं जरी येत असलं तरी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर जे आहे तर ते सोडवता येत होतं. दीपाली देशपांडे का लक्षात ठेवायचं होतं तर आपल्याला असं लक्षात येईल की स्वप्नील कुसाळे याच्या त्या कोच आहेत ना आणि याच्यावरती बघा आपण एक स्पेशल व्हिडिओ पण केलेला आहे क्रीडा पुरस्कारांवरती युट्यूब चॅनलवरती. त्याच्यात पण फोकस केलेला आहे. सातत्याने विचारला जाणारा क्वेश्चन आहे. मग सुभाष राणा यांचा जर का विचार केला तर पॅरा नेमबाजी हा त्यांचा क्रीडा प्रकार आहे. संदीप सांगवान यांचा जर विचार केला तर हॉकी आणि S मुरलीधरन बॅडमिंटन. सो पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 38. सप्टेंबर 2024 बघा मी म्हटलं ना की विचारलेला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन त्या ठिकाणी केलं. सो याच्यामध्ये तत्कालीन मंत्री मनोहर लाल यांनी त्या ठिकाणी हे उद्घाटन केलेलं दिसतं. पॉवर मिनिस्टर मनोहर लाल जे आहेत तर त्यांनी पॉवर सेक्टरसाठी हे एक आपण असं म्हणूयात की तटबंदी म्हणून ही सुविधा जी आहे तर ती निर्माण करण्यात आलेली त्या ठिकाणी दिसते. पण अगेन हा क्वेश्चन सोडवता येण्यासारखा नव्हता. नियुक्तीवरती त्या ठिकाणी होता. नेक्स्ट ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बघा ऑगस्ट महिन्यातला क्वेश्चन विचारलेला आहे आणि थेट आपल्याला याचा आन्सर जे आहे तर ते काढता येते. उर्जित पटेल यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. आपण बऱ्याचदा बघतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती होती तेव्हा त्या नियुक्तीवरती प्रश्न विचारला जातो. अगेन तुम्हाला नियुक्तीवरचा दुसरा प्रश्न दिसला. नेक्स्ट भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने डॅश मधील झाकरी या ठिकाणी त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. अगेन बघा
एप्रिल 2024 मधला क्वेश्चन. परीक्षा कधी होतीये? आपण टेंटेटिव्ह डेट परीक्षेची जी होती नोव्हेंबरची जरी पकडली तरी एप्रिल मधल्या घटनांवरती प्रश्न येत आहेत. ह्याच्यातून आपण सावध व्हायचंय 2026च्या दृष्टिकोनातून काय करायचं ते. सो झाकरी जे आहे तर ते हिमाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. नेक्स्ट, फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी पण नाही, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दोलाबाबू दपर्ती यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. तो SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, पर्याय क्रमांक 3. आगे नियुक्तीवरती प्रश्न होता पण सोडवता येण्यासारखा नव्हता असं मी या ठिकाणी म्हणेन. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. अत्यंत महत्वाचा प्रश्न, फार चांगला प्रश्न फॉर्मॅट या ठिकाणी केलेला आहे बघा. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे का? येस, अनंतनाग जिल्ह्यामधला पहलगाम हा एक तालुका आहे. पहलगाम ही तालुका प्लेस त्या ठिकाणी आहे. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. लीडर नावाची रिव्हर आहे आणि त्याच्यामुळं व्हॅली त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसते आणि ती व्हॅली आकर्षित पर्यटकांना करताना दिसते. हे पण बरोबर आहे. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. हे मात्र स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. कारण पहलगाम हा माता वैष्णोदेवी नाही तर आपल्याला असं लक्षात येईल की अमरनाथ यात्रा जी आहे तर तिथला एक बेस कॅम्प आहे अमरनाथ यात्रेचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचे आहे. आपल्याला योग्य विधान विचारली आहे. अ आणि ब योग्य आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणी 2025च्या FIMS वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? आंचल कुमावत, कविता अग्रवाल, सुहानी शाह, साक्षी शाह. बघा, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. जरी माहित नसलं तरी लॉजिकली आपल्याला सोडवता येऊ शकत होतं. सुहानी शहाचे बरेचसे रील्स जे आहेत तर ते आपण स्क्रोल करताना बघत असतो. नंबर मनामध्ये धरा वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. सुहानी शाह हा अवॉर्ड जो आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर, तर तो अवॉर्ड जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय त्या ठिकाणी ठरलेले आहेत. म्हणून हा प्रश्न विचारण्यात आलेला दिसतो. नेक्स्ट, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? सो नीरज चोप्राला मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर त्या ठिकाणी बनवण्यात आलं. एक्सपेक्ट होतं की नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नल ही रँक प्रदान करण्यात आलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाईल पण प्रश्न विचारला गेला तो म्हणजे ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर. पुढे जाऊयात. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. दरवर्षी 9 सप्टेंबर हा दिवस जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. 9 सप्टेंबर त्या ठिकाणी आहे का? नाही, 9 सप्टेंबर नाहीये. 21 जून हा दिवस दरवर्षी जागतिक संगीत दिन वर्ल्ड म्युझिक डे म्हणून साजरा केला जातो. मग 9 सप्टेंबर सध्या घोषित करण्यात आलेला काय? वर्ल्ड EV डे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी EV डे म्हणून साजरा केला जातो. जागतिक संगीत दिनाची थीम 2025 ची हिलिंग थ्रू हार्मनी होती का? तर यस, ही होती. अचूक आहे. ब बरोबर आहे. विचारले योग्य कथन पर्याय क्रमांक 2 फक्त ब असं त्या ठिकाणी उत्तर याचं असेल. नेक्स्ट, डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली अगेन हे बघा, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट वरती चर्चा केलेली होती. इथिकली यूज त्याचा कसा करता येईल, कसा त्याचा वाईजली यूज करता येईल, याच्यावरती ह्या सगळ्या मध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली दिसते. सो भारत आणि फ्रान्सनं ही AI ऍक्शन समिट जी आहे तर ती संयुक्तरित्या आयोजित केलेली होती. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आणि त्याही पुढे आपण बघितलेलं होतं की पुढच्या वर्षी ही समिट भारतात आयोजित त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढचा प्रश्न जोडायला वा. आता इथं पण बघा, इथं आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं? खोल खोल दुष्काळ डोळे नावाचा जो प्रदीप कोकरेंचा त्या ठिकाणी कविता संग्रह आहे तर त्याला हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तिथं प्रश्न पडेल पण तिथं प्रश्न न विचारता त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या विषयातले विचारलेत. उदाहरणार्थ गर्ल्स हॉस्टेल पंजाबीतलं त्या ठिकाणी साहित्य आहे. सो मनदीप औलाख यांना हा मिळालाय. म्हणजे ए ला 2 पाहिजे, ए ला 2 असलेले 2 ऑप्शन आहे. त्याच्यानंतर फिर उगानाचा जर का विचार केला तर हे हिंदी मधलं साहित्य त्या ठिकाणी आहे. पार्वती तिर्की यांना त्या ठिकाणी मिळाले. मराठी ट्रान्सलेशन इथं चुकीचं झालेलं आहे बघा. बी ला 1 पाहिजे, बी ला 1 इथं आहे. म्हणजे इथं एलिमिनेशन वापरता येत नव्हतं. जसं मगाशी मी दीपाली देशपांडेंच्या प्रश्नामध्ये एलिमिनेशन वापरलं ना, इथं वापरता त्या ठिकाणी येत नाहीये बघा. त्याच्यानंतर
अंग असुर याचा जर का विचार केला तर ही बोडो भाषेतली त्या ठिकाणी साहित्य आहे आणि अमर कुंगर बोरो हे त्याचे त्या ठिकाणी लेखक आहेत. पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं याला. आणि सिद्धार्थ द बॉय हु बिकेम बुद्ध ही इंग्लिश मधली आहे, त्या ठिकाणी इंग्लिश मधलं साहित्य आहे. आणि अद्वैत कोठारे पण नाही येते, कोठारी त्या ठिकाणी आहे, त्यांना हा मिळालेला आहे. सो पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं आहे. एअर न्यूझीलंड जुलै 2025 मध्ये डॅश यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. सो निखिल रविशंकर हे उत्तर आहे. बऱ्याच जणांनी अरविंद श्रीनिवास आणि अरविंद कृष्णामध्ये अरविंद कृष्णा जे आहे तर ते क्लिक केलं, कारण अरविंद कृष्णा जे आहेत तर ते सारखे सारखे त्या ठिकाणी चर्चेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आहेत, पर्टिक्युलरली IBM वगैरे, राईट. सो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 2030 सालापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असलेलं जगातलं सर्वात मोठं जलविद्युत धरण चीन कुठं बांधत आहे? यार्लुंग झांगपो. ब्रह्मपुत्रेलाच तिबेटमध्ये काय म्हणतात? यार्लुंग झांगपो म्हणतात. त्याच्यावरती हे धरण जे आहे तर ते बांधलं जाते, आपण बघितलेलं त्या ठिकाणी होतंय. आणि यालाच विरोध म्हणून आपण अरुणाचल प्रदेशमध्ये अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प प्रपोज केलेला आहे. अप्पर सियांग, सियांग ही पण काय ब्रह्मपुत्रेचीच उपनदी त्या ठिकाणी आहे. सो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली. बरोबर आहे. युवा आध्यात्मिक शिखर परिषदेची थीम जागेगा युवा बढेगा युवा अशी त्या ठिकाणी होती. इथं नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अशी त्याची थीम होती. त्यामुळं हे जे आहे तर ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो ब विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. योग्य कथन ओळखा, फक्त पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. नेक्स्ट हा प्रश्न जो आहे तर तो आपल्याला असं लक्षात येईल की विचारण्यात आलेला होता पॉलिटीच्या सेक्शन मध्ये. काय प्रश्न आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती 2025 पर्यंत, सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण त्या ठिकाणी राहिलेला आहे? सो सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद जे आहे तर ते वसंतराव नाईकांनी 11 वर्षापेक्षा जास्त कालखंडासाठी ते भूषवलेलं आहे, राईट. सो 11 वर्षापेक्षा जास्त कालखंडासाठी वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न सायन्स मध्ये विचारलेला होता बघा. जागतिक मधुमेह दिन डॅश या दिवशी साजरा केला जातो. सो 14 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तर तो जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो, राईट. सो हे साधारणतः 17 क्वेश्चन्स त्या ठिकाणी होते. चालू घडामोडींचे अनालिसिस शेवटचं फक्त बघून जावा, राईट. आर्थिक आणि सामाजिक विकास 17 पैकी जर आपण विचार केला तर आपले जे 13 उपघटक असतात तर त्या 13 उपघटकांचा जर का विचार केला तर आर्थिक आणि सामाजिक विकासावर एक प्रश्न आलेला होता बजेटमधनं. त्याच्यानंतर पुरस्कारांचा जर का विचार केला, क्रीडा पुरस्कार असेल किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा साहित्य अकादमी असेल, 3 प्रश्न आलेले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर का विचार केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये 2 प्रश्न. सर्वाधिक निवड, नियुक्ती, चर्चित व्यक्ती या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 5 प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर भूगोल असेल, अनंतनागच्या बाबतीमध्ये, पहलगामच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ग्रीन हायड्रोजनचा हिमाचल प्रदेशचा प्रश्न असेल तर याच्यावरती 2 प्रश्न आलेले होते. जीके टाइप क्वेश्चन ज्याच्यामध्ये दिनविशेष वगैरे आहेत 2 क्वेश्चन आलेले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जर का आपण विचार केला तर त्याच्यात 1 क्वेश्चन आलेला होता. आणि राजकीय आणि घटनात्मक घडामोडींचा जर विचार केला तर त्याच्यात 1 क्वेश्चन आलेला होता. असा हा टोटल आपल्याला 17 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते त्या ठिकाणी करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून बघता येऊ शकतं. विद्यार्थी मित्र मैत्रिणींना अप्रोच बरोबर आहे, फक्त 5-6 क्वेश्चन जे आहे तर ते इकडं तिकडं झालेले दिसतात. सो याचा नीट विचार जो आहे तर तो ग्रुप सीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून करूयात आणि अशाच प्रकारे क्वालिटी कंटेंट अनालिसिस सह भेटत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.